हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. कशा आहात? कविताच किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत छान अशी भेंडी, जी चवीला पण खूप छान लागतात. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. बघू शकता आपल्या भेंडी किती सुंदर झाल्या आणि आपण हिरवी मिरची आणि थोडीशी लाल चटणी घालून करणार आहोत. तर दिवाळीचा फराळ खाऊन खाऊन गोड आणि तो खूप कंटाळा आला, म्हटलं चला आता आपण छान अशी भेंडी बनवू. तर इथे मी भेंडी बघू शकता, इथे मी पोळीसोबत मुलांना खायला दिली आहे. तर खूप छान अशी भेंडी तयार झाली. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्याच्या आधी व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. इथे मी अर्धा किलो भेंडी घेतली, 3 टोमॅटो घेतले आणि बघू शकता भेंडी स्वच्छ धुवून घेतलेले आणि पुसून घेतलेले. ते आता आपण छान असे कट करून घेणार आहोत. तर आता इथे आपले छान असे पुसून ठेवलेले मी भेंडी. तर बघू शकता छान असे कट केलेले. तर आपल्याला तुम्ही तुमच्या हव्या त्या याच्याने कट करू शकता. तर बघू शकता इथे असे कट करून घेतलेले आहे मी. तर चला आता फोडणीची तयारी करू. तर इथे मी टोमॅटो, मिरची आणि लसूण मी ठेचला नाही, मी डायरेक्टच टाकला आहे. तर आणि मिरची कट केली. तर मिरची आपल्याला थोडीशी लांबच कट करायची आहे. तर इथे हे आपण तिघी साहित्य व्यवस्थित कढईमध्ये घालून घेणार आहोत आणि थोडंसं गरम करून घेणार आहोत. म्हणजे टोमॅटोमधलं पाणी थोडंसं जळून जाईल, कोरडं होईल असं त्या हिशोबाने. तर बघू शकता आता इथे आपण छान असं टोमॅटो आणि हिरवी मिरची छान असं भाजलं गेलं आहे. तर आता इथे आपण ना तेल घालून घेणार आहोत. तर इथे तेल मी 1.5 चमचा घालते. तर बघू शकता मित्रमैत्रिणींनो, माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आणि आता आपले रेग्युलर व्हिडिओ येतील. सध्या दिवाळीमुळे माझे व्हिडिओ रेग्युलर येत नव्हते, त्याच्यासाठी मी माफी मागते. तर आता इथे मी 1.5 चमचा तेल 1.5 चमचा तेल घातल्यानंतर आपण त्याला छान असं खमंग फोडणी तयार करून घेणार आहोत. त्याच्यासाठी इथे मी चमचाभर जिरं घालून घेतलेलं आहे. तर जिरं तुम्हाला आवडत असेल तर घाला, पण भेंडीमध्ये जिरं खूप छान लागतं आणि कुठल्याही कोरड्या भाजीमध्ये जिरं खूप छान लागतं. तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. ही मी थोडी तुम्ही ह्याच्यात आवडत असेल तर तुम्ही कांदाही घालू शकता, बारीक कट करून, किंवा असा उभा कांदा पण घालू शकता. तर खूप छान लागते ही भेंडी, एकदा नक्की ट्राय करा. माझ्याकडे टोमॅटो होतं म्हणून मी टोमॅटो घातला. तर आता इथे आपण थोडंसं लाल चटणी आणि थोडी हळद घालून घेणार आहोत. त्याच्यासाठी इथे मी थोडंसं लाल चटणी घेतलेली, कारण आपल्याला भेंडीला छान असा कलर येतो त्याच्याने. आणि इथे थोडंसं हळद घेतलेली आहे मी, बाकी कुठलाही मसाला आपल्याला वापरायचा नाही आहे. तर इथे आपले मसाले घालून झालेले आहेत. आणि तुम्हाला आवडत असेल तर घाला लाल चटणी वगैरे, नसेल आवडत तर नुसते हळद घातली तरी चालेल. आता इथे आपण हे छान असं चमच्याने मिक्स करून घेणार आहोत आणि त्याची छान अशी फोडणी तयार झालेली बघू शकता तुम्ही. आता हे चमच्याने मी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि याच्यात आपल्याला भेंडी घालून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही मित्रमैत्रिणींनो, खूप छान येतात हे. तुम्ही वरण भातासोबतही खाऊ शकता आणि पोळी भाकरबरोबर पण छान लागते ही भाजी. तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. आता ह्याच्यात मी हे सर्व भेंडी घालून घेते. आणि एक लक्षात ठेवायचं, भेंडी आपली फोडणीमध्ये घातल्यावर लगेच मीठ घालायची घाई करायची नाही, कारण मीठ घातलं का ते असं खूप चिकट चिकट भेंडी होतात. त्याच्यामुळे मग आपल्याला लगेच मीठ घालायचं नाही आहे. एक वाफ छान अशी काढून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला त्यात मीठ घालायचे. तर बघू शकता आता इथे मी हे सर्व भेंडी कढईमध्ये घालून घेते. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो मित्रमैत्रिणींनो, कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला नवीन असणार तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. तर आता इथे मी चमच्याने हलक्याशा हाताने मिक्स करून घेत आहे भेंडी, कारण कसं आहे आपण असं जोरात वगैरे चमच्याने मिक्स केलं ना तर ते खूप असं तेलकट तेलकट चटचट होतं, त्याच्यामुळे मग आपल्याला चिकट होतात. तर आपल्याला व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपल्याला वरून झाकण घालून घ्यायचे. तर आता इथे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर आता इथे आपल्याला हलक्या हाताने थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे मी. आणि मीठ आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचे, कारण आपली भेंडी थोडी शिजली की मग मीठ घालायचे. आता इथे मी ज्या भेंडी कट करून घेतल्या होत्या ताटामध्ये ना, तेच ताट घेतलेले आणि तेच वरून झाकून घेतलेले. तर बघू शकता, कारण भेंडींचे ना खूप चिकट ताटं होतात, त्याच्यामुळे मग मी हे तेच ताट वापरलं. तर आता इथे आपली भेंडी छान अशी शिजलेली आहे. तरी आता मी एकदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, का उलटसुलट करून घेणार आहे, कारण आहे ना खालूनच चटकायला नको म्हणून. आणि गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचं आहे, खूप कमी पण नाही आणि खूप फुल पण नाही. तर आता इथे आपलं छान असं भेंडी तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्कीच कमेंट करा मित्रमैत्रिणींनो. तर आता इथे मी आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. तर आता इथे बघू शकता आपली भेंडी छान असे शिजून तयार आहे. तर आता इथे मी सगळ्यात शेवटी मीठ घालून घेणार आहे. आपलं मीठ बाकी आहे अजून भाजीमध्ये घालायचं. तर आता आपल्याला जास्त चमच्याने पण मिक्स नाही करायचं, हलक्याशा हाताने मिक्स करायचे. आता इथे आपण मीठ घालून घेणार आहोत.
मीठ तुम्हाला चवीनुसारच घाला, कारण इथे मी अर्धा किलोच्या हिशोबाने घेतलेलं आहे भेंडी. कारण भेंडी शिजून थोड्या होतात, त्याच्यामुळे त्या हिशोबानेच मीठ घाला. आणि शेवटी घातलं की आपल्याला अंदाज येतो की किती मीठ घालायला पाहिजे. आता मी इथे मीठ घातलं. मीठ घातल्यावर आपल्याला वरून ताटं वगैरे काही ठेवायचं नाही आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आहे. आणि आता इथे मी गॅस बंद केलेला आहे, बघू शकता तुम्ही. आपली भेंडी इथे चेक केली, शिजून तयार आहे. तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. आणि माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असणार तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. बघू शकता खूप छान अशी भेंडी आपली बनून तयार आहे.